नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील पूर्णा नगर येथे। आज आपण अगदी ऐतिहासिक अशा मंदिरात आलो आहोत। दर्शन घेऊयात आपण। भगवान महादेवांचं अगदी सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आहे। याला छत्रीचे महादेव असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्याची रचना अशी छत्र्यांसारखी आहे, म्हणून बहुधा त्याला छत्रीचे महादेव किंवा छत्री महादेव म्हणून ओळखतात। तर आता आपण श्री महादेवांचं दर्शन घेऊया, हे मंदिर पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपण आहोत अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील पूर्णा नगर येथे। समोर अगदी सुंदर असं महादेव मंदिर आहे। या महादेव मंदिराला छत्री महादेव मंदिर असं सुद्धा म्हणून ओळखले जाते पूर्णा नगरमध्ये। इकडेही असं अगदी सुंदर असं बांधकाम आहे आणि आपण जाऊयात आणि महादेवांचं दर्शन घेऊया। हे बघा, शिव मंदिर, ऐतिहासिक मंदिर आहे आणि याची बांधणी फारच सुंदर आहे। हे बघा किती ना सुंदर। या देवालयाला श्री छत्री महादेव असं म्हटलं। इकडे बेलाचं झाड आहे अगदी सुंदर, त्याच्यासमोर त्रिशूल आहे। हे बघा, इथे स्तंभासारखं आहे। श्री गणपती आहे त्यावर विराजमान, सूर्यदेव आहेत ना, हे बघा। आणि या भागातनं चंद्रदेव आहेत, त्याचबरोबर इकडनं आणखी नंदीदेव आहेत। आणि आता आपण आत जाऊन भगवान महादेवांचं दर्शन घेऊयात। चला, हे बघा, गर्भगृहाचा दरवाजा, द्वारशाखा लाकडी आहे, अगदी सुंदर असे। आणि आत आहेत भगवान महादेव। नमस्कार करा, सुंदरसं असं सजवलं आहे। त्यांना नंदीदेव आहेत जवळच, वंदन करा, हर हर महादेव। आणि इकडे श्री हनुमंतराय आहे, त्यांची प्रतिमा आहे, नमस्कार करा। सोबतच इकडे श्री गणपती आहे, अगदी संगमातील प्रतिमा आहे, त्यांनाही नमस्कार करा। आणि इथे माता पार्वती आहे, वंदन करा त्यांना। या महादेवांना श्री छत्री महादेव म्हणून सुद्धा ओळखले जाते किंवा छत्रीचे महादेव असं सुद्धा ते म्हणतात। नमस्कार करा। तर आपण महादेवांचे दर्शन घेतले। अगदी सुंदर असं हे देवालय आहे आणि याचं जे म्हणजे गर्भगृह आहे, त्या गर्भगृहाच्या भिंतीवर अगदी सुंदर असं टाईलमध्ये त्यांनी खूप सुंदर हे केलं आहे। त्याच्यावर देवी देवता दिसणार तुम्हाला। हे बसण्याचेच आहेत हे, आणि हे आय थिंक मला वाटतं दगडी आहेत असं वाटतं। हां, तुम्ही मला सांगा, हे जे बसण्याचे खुर्च्या त्यांनी केल्या आहेत ना, या पण किती सुंदर प्रकारच्या आहेत। असं काहीसं हे मंदिर आहे। या भागात ना एक पिंपळ वृक्ष आहे, तिकडनं जाणार तर हे बघा। आणि शेत आहे आसपास सगळीकडे, आवळ्याचं झाड आहे इथे। याच्या वरच्या भागात आपण जाऊन पाहूयात। याच्या वरच्या भागातही जाता येतं, आपण जाऊन पाहूयात। हे बघा, अशा जुन्या पुरातन अशा पायऱ्या आहेत। ऐतिहासिक मंदिर आहे। हे बघा, हा वरचा भाग आहे आणि बघा किती सुंदर यांनी बांधलं आहे। ह्याला हे असं अगदी सुंदर प्रकारचं त्यांनी छत्रीसारखं केलं आहे। मध्यभागी बघा, वाह किती सुंदर ना। याच्यावर काही काही त्यांनी देवी देवतांच्या पेंटिंग्ज आहेत। स्पेशली भगवान श्रीकृष्ण आहेत, नृसिंह आहे, आय थिंक दशावतार दाखवले आहेत। द्रौपदी हरण दिसतं, दत्तलाल पेंटर, मुकुंदगड, वेगवेगळे आहेत। हनुमंतराया दिसलेत मला। तुम्ही सांगा, तुम्हाला काय काय दिसतं? आहे ना सुंदर?
चला आता खाली जाऊया. सो या देवालयाच्या अगदी वर न काही लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. त्यातले काही शब्द दिसतात व्यवस्थित. ते आहे नथुराम रामचंद्र आणि मग खाली एम आहे, त्याच्यानंतर शंकरलाल दुर्गादास असं आहे का, आणि पुढे काय लिहिलेलं आहे ते व्यवस्थित नाही समजत, पण मला नक्की सांगा. तिथे गणपतींची एक प्रतिमा आहे आणि शिवा लिहिलेला आहे काय, तो काय काय अगदी तिकडे लिहिला आहे वरच्या अगदी भागामध्ये आहे, तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि हे अगदी ऐतिहासिक असं मंदिर कधी आलात तर इकडे. तर इथे महादेव मंदिराच्याच अगदी जवळ आणखी काही मंदिरं आहेत या भागामध्ये. ते अगदी थोडे थोडे यांच्यासारखेच दिसतात, महादेवांच्या मंदिराप्रमाणेच दिसतात. तर जाऊयात आणि दर्शन घेऊयात. इकडे आय थिंक रस्ताही आहे या शेतामधूनच. शेत आहे की यू कॅन टेल मी. तर हे प्रथम क्रमांकच इकडे आधी इकडे जाऊया. हॅलो, हे बघा हेही महादेवच आहे. नमस्कार करा त्यांना, विनय करा. महादेव आहेत, नंददेव आहे. बाबाई वलद बापूसा तेली संवत 1990 शके 1856 भवनाम संवत्सरे मी श्रावण शु 15 रोज शुक्रवार, तालुका 24 ऑगस्ट सन 1934. नमस्कार करा. आणि मग याच्या बाजूला आणखी एक महादेव मंदिर आहे, ज्याला शिव मंदिर असंच म्हटलं जातं. इकडेही आहेत काही आणखी, पण ते बंद आहेत. आपण आहोत सध्या अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील पूर्णानगर, ज्याला ठुगावसुद्धा अगदी प्राचीन काळी म्हटलं जाईल. अच्छा, आता इथे काय लिहिलं आहे बघा. आधी तर कळस दिसतो अगदी सुंदर असा. नमस्कार करा. लिहिलं आहे श्री गणेशजी स्वर्गीय श्री हरजसरायजी चूड़ीवाला स्वर्गवास का सुदी 1 सन 1901 उनके पावन स्मृति में शिव मंदिर स्थापना 1902 जीर्णोद्धार सन 2005. इकडे पण हा असा स्तंभसारखा आहे, ज्याच्यावर श्री गणपती आहेत, चंद्र आहे, सूर्य आहे, आणि मग तिथून नंदीदेव असणार इकडून समोरून. आणि इथे मंदिर आहे. तर हे महादेवांचंच मंदिर आहे खरं तर. आत महादेवच आहेत. बघा एक मिनटं हां, इथनं तुम्हाला दिसतील तर हे बघा. आत महादेव आहेत, पार्वती माता आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हे बघा भगवान महादेव. दर्शन घ्या, तुम्ही दिसतील तेव्हा असतील. हे बघा इथे नंदीदेव आहेत आणि मग भगवान महादेव. आता हे मंदिर लॉक आहे ना. हे बघा दिसतं. नमस्कार करा. चला आता आपण निघूयात मंदिराकडनं. असं समोर समोर आलात ना की इकडे पूर्णा माहीत असेल तुम्हाला, पूर्णा नदी. इथेही काहीतरी एक इमारत होती पण आता ती नाही आहे. ही आहे. हे बघा कुठे कुठे पाणी दिसेल तुम्हाला, कुठे कुठे. हे बघा इकडे पाणी आहे, तिकडनंही आहे. ही आहे पूर्णा नदी. नमस्कार करा. याच्याच तीरावर आहे महादेव मंदिर. आणि हे गावसुद्धा खरं तर हे बघा इकडे गाव आहे अगदी सुंदरसं, पूर्णानगर. इकडे विटांचे कारखाने आहे, विटा बनवण्याचे. तर आपण अगदी ऐतिहासिक अगदी सुंदर असं महादेवांचं दर्शन घेतलं, थोडी माहिती जाणून घेतली. मला खात्री आहे माझं हे दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा इकडे नक्की या. पूर्णानगर कुठे आहे तर पूर्णानगर हे अमरावती अचलपूर रोडवर आहे. अगदी सुंदर असं पूर्णा नदीच्या काठी बसलेलं आहे सुंदर असं नगर. जेव्हाही याल तेव्हा इथे छत्रीच्या महादेवांना नक्की या. थोडे आपण दर्शन घेतलं, माहिती जाणून घेतली. माझी ही सफर तुम्हाला कशी आवडली हे मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.
टेक केअर. हर हर महादेव. हा आहे इथला पूर्णा नदीवरील पूल आणि ही आहे सुंदर अशी पूर्णा नदी. आता इथनं आपण निघालो आहे घरी जाण्यासाठी. सो आपण जे छत्रीचं मंदिर पाहिलं त्या मंदिरासारखे अनेक मंदिरं इकडे आहेत. हे सुद्धा गावाच्या सुरुवातीला एक शुभ्र रंगामध्ये मंदिर लागतं, ते ही अगदीच सिमिलर आहे छत्री मंदिरासारखं इकडे. आणि हे या गावचं हायस्कूल आहे, जनता हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय पूर्णानगर स्थापना आहे 1952. जी प्रतिमा आहे अगदी सुंदर अशी ती आहे. डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जन्म आहे 27/12/1898. गीता जयंती आणि निर्वाण आहे 10/4/1965. रामनवमी. नमस्कार करा त्यांना.